ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। एक ब्रेकिंग न्यूज आतापर्यंत आपल्या हाती येते त्यानुसार तामिळनाडूमध्ये जो हेलिकॉप्टरचा अपघात झालाय त्यामध्ये 11 मृतदेह आतापर्यंत हाती आलेले आहेत। लष्कराच्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झालेला होता। सीडीएस बिपिन रावत यांच्यावर उपचार सध्या सुरू असल्याचं समजतंय। 3 जण 85%हून अधिक भाजल्याची देखील माहिती मिळतेय। ही आत्ताची अतिशय महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहतो आहोत। आतापर्यंत 11 मृतदेह हाती आलेले आहेत। लष्कराच्या हेलिकॉप्टरचा हा भीषण अपघात तामिळनाडूमध्ये झालेला होता। या भीषण अपघातात आतापर्यंत 11 जणांचे मृतदेह सापडल्याची माहिती समोर येते आहे। बिपिन रावत यांच्यावर सध्या उपचार सुरू असल्याचं देखील समजतंय। पुढची बातमी बघूया। इंडिया मोबाईल काँग्रेस या कार्यक्रमाला व्हर्च्युअली सुरुवात झालेली आहे। या कार्यक्रमामध्ये रिलायन्स उद्योग समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी कार्यक्रमामध्ये मुख्य भाषण केलं। यावेळेला त्यांनी 2G ते 4G आणि 5G पर्यंतच्या तंत्रज्ञानाच्या विकासावर विशेष भर दिला। मोबाईल युजर ग्रोथसाठी अफोर्डेबिलिटी अर्थात स्वस्त आणि सर्वसामान्यांना परवडणारी सेवा ही सर्वात महत्त्वाचं काम पार पाडत असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय। देशामध्ये आता फायबर कनेक्टिव्हिटीला एका मिशनसारखं पाहावं लागणार असल्याचंही त्यांनी म्हटलं। याच विषयाला केंद्रित करत त्यांनी डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग क्लीन एनर्जीसाठी होणार असल्याच्या मुद्द्याला सुद्धा अधोरेखित केलेला आहे। त्यामुळे आता शिक्षण, फायनान्स, रिटेल क्षेत्रातही इनोव्हेशन दिसत असल्याचं त्यांनी सांगितलं। एकूणच आता आपलं लक्ष इनोव्हेशनवर असलं पाहिजे असंही ते या कार्यक्रमामध्ये म्हणालेले आहेत। कोरोना काळात सुद्धा रिलायन्सनं तंत्रज्ञानाच्या जोरावर उत्तम कार्य पार पाडल्याबद्दल सुद्धा त्यांनी गौरवोद्गार काढलेले आहेत। नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेची संयुक्त मोहीम संजीवनी अ शॉट ऑफ लाईफ लसीकरणाविषयी जनजागृती करण्याचं काम करतेय। देशानं 125 कोटी नागरिकांचं लसीकरण करून मोठा पल्ला गाठलाय। त्यामुळे 12 डिसेंबरला देशासह जग पहिल्यांदाच लसीकरणावर आधारित टेलिथॉन पाहणार आहे। पाहुयात सेलिब्रिटींनी आमची मोहीम आणि या टेलिथॉन विषयी व्यक्त केलेली मतं। Hi, this is Manisha Lamba, and I would like to congratulate Network 18 and the Federal Bank for its CSR activity Sanjeevani, a shot of life. Vaccination, as we know today, has not been more important than it has been in today's world of COVID, and especially for a country like ours. So this initiative is something that is extremely important because our beautiful country and all our citizens need to be kept safe. आणि या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबतच दुपारच्या बातम्यांमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची। जाता जाता महत्त्वाचं आवाहन, कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करायला विसरू नका। घराबाहेर पडताना मास्क लावा, सॅनिटायझरनं हात वारंवार स्वच्छ करा आणि सोबतच सोशल डिस्टन्सिंग पाळा। बघत रहा न्यूज 18 लोकमत।